तुमच्या आणि दादाची सगळी गुपितं फोडायला वेळ लागणार नाही। जावई बापू काय पहिल्यासारखी आनंदी दिसत नाही। तिला कुठली बी कामं सांगायची नाहीत, घरकाम नोकर नाही तुझी ती। भाऊजी, तुमचा राजकारणात खरंच रस उरला नाहीये का? बोला वामन दादा। जानकी, कशी आहेस? दादा कसा आहे? मी ठीक आहे, हे पण बरे आहे। काय झालं जानकी? तुझा आवाज असा पडलेला का वाटतोय? वामन दादा, यांना बरं वाटावं म्हणून मी खरंच खूप प्रयत्न करते, पण यांना बरंच वाटत नाहीये, कशात लक्ष नाहीये। का? आता काय झालं? वामन दादा, आज यांना अहिल्याताईंचा फोन आला होता। अहिल्याचा फोन आला होता दादाला? कशासाठी? रमावतीतून निवडणुकीसाठी उभं राहू का असं विचारत होत्या। मी काय करू या बाईचं? तिने एकदम दादालाच फोन केला होता डायरेक्ट? हो, मी तिथेच होते। मग मला म्हणाले, जर अहिल्याताईंना निवडणुकीला उभं राहायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये म्हणून। जानकी, मी तुला थोड्या वेळात फोन करतो। काळजी घे। हां, मी करतो फोन। चालेल। काय किल्लेदारीन बाई, कसा झाला सकाळचा नाश्ता? लईच भारी। आता रोज लई भारीच नाश्ता करायचा बरं का? पण खरं सांगू का, मला त्या नाश्त्यापेक्षा पण आहे ना वामन दादांचा पडलेला चेहरा बघायला लई मजा आली बघा। सारखे वचकत होते ना माझ्या अंगावर। घ्या म्हणावं, आता तुमच्या समोर बसून तुमच्या नाकावर टिचून नाश्ता करून आलीये मी। आज त्याच्या समोर बसून नाश्ता केलास तू, काही दिवसानंतर तो आपल्यासाठी नाश्ता तयार करून आणणार, राजाराणी बसून खाऊ। असंच व्हायला पाहिजे बघा। असंच होणार ग राणी माझी, असंच होणार। दादाचा विषय काढला की तो वामण्या सारखा मला मोराचकरची भीती दाखवतो। आता असा खेळ खेळतो की नाही मी, सगळ्या घरातल्यांची बोबडीच वळेल। तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहा बघा, मग आपण आहे ना घरातल्या सगळ्या माणसांची ना बोलतीच बंद करून टाकू। मी काही तुमच्या पक्षातली कार्यकर्ती नाहीये की ज्याने त्याने येऊन मला टोलवाटोलवीची उत्तरं द्यावी। अहिल्याताई, मी बोलतेय, हे जरा पडलेत। मग उठवताना मला त्यांच्याशी बोलायचंय। आणि काय ग, दुसऱ्याचा फोन उचलू नये एवढेही मॅनर्स नाही आहेत का? आणि उचललाच तर पटकन हॅलो म्हणावं, एवढंही कळत नाही? कसं आहे ना अहिल्याताई, हा माझ्या नवऱ्याचाच फोन आहे आणि आमच्यामध्ये चालतं। भाऊजींना फोन दे। नाही देणार, सांगितलं ना आता, ते झोपले आणि ते उठले तरी सुद्धा नाही देणार, कारण यांना आता विश्रांतीची गरज आहे। त्यातूनही तुम्हाला काही बोलायचं असेलच तर माझ्याशी बोला। तू कोण आहेस आणि मी तुझ्याशी का बोलायचं? अरेच्छा, मी आत्ता सांगितलं ना, मी यांची बायको बोलतीये। हे बघ, भाऊजींना चांगलंच माहितीये की मी त्यांना का फोन केलाय, कारण मगाशी आमचं बोलणं झालं होतं। मला फक्त खात्री करून घ्यायची होती। मी तुम्हाला आता सांगितलं ना, मी यांना फोन देणार नाही, तुम्ही नंतर फोन करा। अहिल्या,
तू पुन्हा दादाला फोन केला होतास का? का म्हणजे तुमचे दादा म्हणजे काय बागुलबू आहेत का मी त्यांना घाबरायला? मी तुला ह्या आधीही सांगितलं होतं दादाला फोन करून त्रास देऊ नकोस. पण मला त्रास होतोय त्याचं काय? मला खात्री करून घ्यायची होती की वाकनीसांनी मला दिलेला शब्द खरा आहे का नाही. वाकनीसांनी तुला शब्द दिला होता तो दादाच्या वतीनेच. मग एकदा शब्द देऊन पलटायचं ही तर खासियत आहे ना किल्लेदारांची. अहिल्या, असं फक्त तुला वाटतं, कळलं? वाटणारच, कारण हे सगळं माझ्याच बाबतीत घडतंय. माझा तुमच्या कोणावरही विश्वास नाही. बास अहिल्या, बास. थांबव हा सगळा बालिशपणा. मला कीव येते तुझी, तुझ्या बुद्धीची. एक दिवस अशी तोंडघशी पडशील ना तेव्हा उचलायलाही कोणी यायचं नाही, लक्षात ठेव. तसं झालंच ना तर माझं माहेर मला मदत करायला खंबीर आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं माहेर आजही किल्लेदारांपेक्षा मोठंच आहे. शास्त्री बुवा, जावय बापू, तुम्ही घरातच आहे. मी म्हणलं बाहेर गेला असाल, तुमचा टाइम झाला ना. वेळ झालेली आहे पण ते कंपनी शोधतोय हो. येणार का कंपनी द्यायला? मी आपण घेत नाही ना. असं आहे व्हय. आपण फक्त काजू खाणाऱ्यातले, ज्यूस का काय म्हणतात ते पिणाऱ्यातले. चांगलंय चांगलंय. मी येणार का काजू खायला? फुकटात मिळतं, खा आम्हाला. चालतंय की, त्याला काय. बरं काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काय बी प्रॉब्लेम आला तर मला सांगायचं, तिथल्या तिथं सोडवणार आम्ही. आपल्याला काही प्रॉब्लेम बिब्लेम नाही. समजा कसं निवांत आहे, फक्त जरा विचित्र वाटतं एवढ्या मोठ्या घरात राहायला. म्हणजे कटाळा येतो, कटाळा. सवय नाही ना तुम्हाला मोठ्या घरात राहायची, म्हणून असं होते. नाही नाही, मोठ्या घरात राहायची बी सवय नाही आणि गप राहायची बी सवय नाही. सतत बोलायला लागतंय हो मला. आपण एक गोष्ट आहे, या घरातली माणसं आहेत ना, समधी कशी शिष्ट आहेत, शिष्ट. म्हणजे बोलायला गेलं तर अंगावर धावून येतील की काय असं वाटतंय. वाटतं नाही, धावून येतातच पिसाळलेल्या कुत्र्यावानी, कळलं की नाही? ते त्यांच्याशी बोलायला जाऊच नका तुम्ही. जे काय बोलायचं मनातले ते माझ्याशी बोलायचे. खरंच खरंच, हा एकच देव माणूस आहे घरात. नाव काय माझे? परशुराम. म्हणून नाही तसं ते. बरं जावई बापू, काय ते माझ्या कामाचं कुठपर्यंत आलं? कुठलं काम? आता आहे का? अहो ते तुम्हाला फोटो नव्हते का दिलते ते पिक्चर मधल्या लोकांना द्यायला? फोटो? हा ते पिक्चरच होय. झालं की बोललो की त्यांना मी. त्यांना बोलून ठेवलंय, म्हणलं शाहरुखला बी हलवून टाकलं, असा कलावंत आहे म्हणले. मग लय झाक कलावंत, लय भारी म्हणलं. अशी स्तुती केली की तुमची उडालच ते. काय म्हणले मग? काय नाही, घेतो म्हणले. म्हणले म्हणजे मी परशुरामनी सांगितलं घ्यायलाच लागणार की नाही. म्हणजे काय, पण म्हणले काय छोटा रोल आहे जरा, म्हणजे पहिल्यापासून शेवटापर्यंत आहे, पण रोल छोटा आहे म्हणले. एकदम इम्पॉर्टंट रोल आहे बरं का. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? ते म्हणले नाव घाणेरडं आहे. बाजाजीराव बोडके. तुमचं नाव चांगलं आहे हो, सिनेमासाठी घाणेरडे आहे. बाजाजीराव म्हणल्यावर येणार कोण थिएटरला? असं काय करताय? अहो ते दिलीप कुमारचं कसं नाव बदलले. काय? त्याचं पहिलं नाव काय होतं माहिती का? योसोफप असं काय ते होतं. योसोफप होतं नाव. तर मग त्याचं नाव बदललं, तो हिट झाला. तसं म्हणले बाजाजीरावचं काहीतरी बनवा म्हणले. काय मी सुचवलं त्यांना, बाजारो. बाजारो? हे काय नाव बाजारो? म्हणजे बाजाजीरावचं बाजा, रोशन मधलं रोशन. बाजारो म्हणजे पजेरो गाडी कशी असते तसं बाजारो हिट होणार तुम्ही. पण तोपर्यंत इथला रोल चांगला वाटवायचा बरं का काकाचा. इथं गडबड झाली की तिथं गडबड. मग मी बॅग भरू? कशाला? शूटिंगला जायचं. नाही
एवढा शूटिंग नाही काय नाही अजून त्याला वेळ असतोय मोठे मोठे पिक्चर असते की दमादमानं करायचे असतात बरं. ते मला म्हणले वेळ आली की डेट देतो डेट डेट मला एकदम 10-12 डेट देणार तुला डायरी बिरी घेऊन ठेवली व्हायला डायरेक्ट येतोच की बरं आता मी निघतो हा आणि काजू खायची वेळ झाली की बोलवतो हा येणार नव्हे इथंच आहे हा, या, या, हा. बजाजीराव आता ऍक्टर होणार जेवायला चला. मला भूक नाही जानकी, तू जेवून घे. तुम्हालाही माहिती मी असं करणार नाहीये. तुमच्या डोक्यातून नंदिनीचा विचार जात नाहीये कारण तुम्ही दुसरा कुठला विचारच नाही करत आहात. विचार करण्यापलीकडे दुसरं काहीही उरलेलं नाही माझ्या हातात. तुम्ही अजूनही तिच्यासाठी बरंच काही करू शकता. तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट करण्यासारखी होती, तिचा अंत्यविधी. तेवढंच मी करू शकत होतो. आता काय करणार? नंदिनीने ज्या कारणासाठी शस्त्र हातात घेतलं होतं ते कारण संपलेलं नाहीये. ते कारण अजूनही तसंच आहे. आणि जरा विचार केला तर तुम्ही अजूनही बरंच काही करू शकता हे तुमच्याही लक्षात येईल. ती आता जिवंत नाहीये जानकी. मला वाचवण्याच्या नादात ती गेली. पण ती तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न का करत होती याचा विचार करा ना. तिला माहिती होतं की तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवाल, त्याच्यासाठी प्रयत्न कराल. आणि हे सगळं तुम्ही फक्त राजकारणात राहूनच करू शकता. माझी आई गेली तेव्हा इतकाच अस्वस्थ झालो होतो. पण ती अस्वस्थता तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली आणि त्यातूनच रमावतीचा कायापालट झाला. तसंच हेही करा ना. त्यांचे प्रश्न सोडवा. आणि तीच नंदिनीला तुम्ही वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. हा विचार करणं सोडून द्या. वाकनीस वामनराव घरी निघाला होतात. 2 मिनिटं आहेत बोलायला. हो बोला ना, काही काम होतं का? वाकनीस अहिल्याशी तुमचं बोलणं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दादाशी बोललात काही? नाही अजून. म्हटलं साहेब विश्रांतीसाठी तिकडे गेलेत तर उगाच त्रास कशाला द्यायचा. पण का म्हणजे काही बोलायचंय का? नाही. तुम्ही बोलायच्या आधीच अहिल्यानी दादाला फोन केला आणि सगळं बोलली ती त्याच्याशी. काय? खरं आश्चर्य पुढेच आहे. अहिल्या निवडणुकीला उभी राहतीये हे दादालाही मान्य आहे. साहेब तसं म्हणाले? नाही, प्रत्यक्ष म्हणाला नाही तिला तसं. पण जानकीने सांगितलं मला. जानकीचा फोन झाला माझा तेव्हा जानकी म्हणाली की अहिल्याने असा गोंधळ घालून ठेवलाय सगळा. वामनराव असं झालं असेल तर साहेबांनी अहिल्या वहिनींना कुठलाही निर्णय द्यायच्या आत आपल्याला साहेबांशी बोलायला पाहिजे. तोच विचार मी पण करतोय ना वाकनीस. काय दादाचा अहिल्याला पाठिंबा आहे हे जर तिला कळलं ना मग अवघड होऊन बसेल सगळंच. मी बोलतो साहेबांशी. पण फोनवर नको. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की कोणी फोनवर बोलायच्या ऐवजी दादाशी जाऊन प्रत्यक्ष बोललं भेटलं तर जास्त बरं पडेल. मला वाटतं तुम्ही जर गेलात दादाला त्रास होईल थोडासा. पण ठीक आहे, मी उद्याच निघतो रमावतीला. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. राणी तुझं एकटीच प्रेम आहे बघ माझ्यावर. मग तुम्हालाच कळत नाही ते. मग काय न कळतं बोललोय आता. तसं नाही. प्रेम कळतंय तर मग एखादी भेटा नवी बायकोला. म्हणजे
एखादी साडी आणावी, एखादा दागिना आणावा. इथे माझेच पैसे पुरत नाहीत मला. तुला कुठं आणू साडी आणि दागिने? हे किल्लेदार लोक कशी वागणूक देतात माहितीये ना वे? माहितीये मला. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा असं वागवतात ते. म्हणून तर राग येतो ना मला. आणि आतापासूनच नाही, लहानपणापासूनच आहे. म्हणजे म्हात्रे की नाही आत्याबाई, मा डॅम्बीज बाई, ती काय करायची माहिती काय? वामने आणि नरसिंह त्यांच्या पाठीवर कौतुकाने असा हात फिरवायची आणि माझ्या पाठीवर मात्र सारखे धपाटे मारायची. अगं माझ्या आईला बी लई छळले हिनं म्हातारीनं. तिच्या छळाला कंटाळून शेवटी आई मेली. काय सांगू तुला? जाऊ द्या जाऊ द्या. अहो पण ही जुनी गोष्ट झाली ना. आता तर डाव आपल्या हातात आहे ना. आता आपणच इंगा दाखवू यांना. हिंगा दाखवायला हातात पैसे लागतात. आपल्याकडे काय आहे? फक्त पॉकेट मनी. तुमच्या दादांच्या हातात तरी कुठे स्वतःचे पैसे आहेत? तरी बापदादांनी कमवलेली तर इस्टेट आहे. हो, पण ती इस्टेट त्यांच्यात वाटून घेणार, आपल्या हातामध्ये ठेंगा. अहो आपल्याला नाही मिळाली तरी आपल्या पुढच्या पिढीला तर मिळेल. त्याचा आशेवर होतो गे. आणि दरिद्री सुमित्रा, तिला झाली पोरगी. तिला झाली असेल पोरगी. मला पोरगा होऊ शकतो की. तुला होऊन उपयोग काय? जानकीनं आधी नंबर लावलाय. ते आपलं पोरग सेकंड हँड, कळ काय? म्हणजे काय होणार? ते झालं की त्याला बी परशुराम सारखीच वागणूक मिळणार. आपलं पोरग सेकंड हँड व्हायला जानकीचं पोरग या जगात तर आलं पाहिजे ना. म्हणजे म्हणजे माझ्यावर जी वेळ आली तीच वेळ जानकीवर आली तर माझ्या पोराचं जे काय झालं तसंच जानकीच्या बी पोराचं झालं तर. टंग टंग. मला वाटत होते मडक्यामध्ये नुसते बटाटे भरलेत का काय. अक्कल बी आहे. कळलं ना आता? कळलं. सगळं कळायला लागले. तुझं झालं तसं जर जानकीचं झालं तर. ताई हे घे. ताई ताई काय होतंय? ताई, ओ बाबा, बाबा लवकर या, ताईला चक्कर आली आहे. काय झालं? ए जानकी पोरी, अगं काय झालं? अरे काय झालं? काय ती हंतरून टाकत होती तर तिला अचानक चक्कर आली. हे देवा पांडुरंगा, आता ही पण घरात नाही, काय करू? तुझ्या डॉक्टरला बोलव आणि येताना आईला पण घेऊन ये. हा ठीक आहे. जानकी, ए पोरी, अगं बघ काय झालं तुला? जानकी, ए पोरी. कशी काय आली चक्कर? नाही म्हणजे जेवण वगैरे झालं होतं ना? जेवली होती की चांगली. ती झोपायची तयारी करत होती आणि अचानक चक्कर येऊन खाली पडली. दगदग फार होती का यांची? होय, म्हणजे आता कोणाचं बी ऐकत नाही ती. असं करून कसं चालेल मिसेस किल्लेदार? अति ताणामुळे झाली चक्कर. हे पोरी, तुला या आधी चक्कर आली होती का? हो. नाही, प्रेग्नन्सी मध्ये होतं असं कधी कधी, पण आपण योग्य ती काळजी घेतली तर नाही होत असं. आणि ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांचीच आहे. यांना पूर्ण आराम मिळायला हवा, नाहीतर बाळाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. व्हॉट डू यू सजेस्ट डॉक्टर? यांच्या गायनाकोलॉजिस्ट कडून पूर्ण व्यवस्थित चेकअप करून घेतलं पाहिजे, एवढंच सांगू शकतो मी. बाकी आत्तापुरती काही औषधं लिहून देतो मी, तुम्ही चला माझ्यासोबत. यांना आरामाची खूप गरज आहे. आम्ही काळजी घेऊ डॉक्टर.